नमस्कार. काही दिवसाआधी अभिनेत्री तेजश्री प्रधानने प्रेमाची गोष्ट ही मालिका सोडली. तेजश्रीने मालिका सोडताच मालिकेचा TRP सुद्धा ढासळू लागला, ज्यामुळे वाहिनीला मालिकेच्या वेळेत बदल करावा लागला. रात्री 8 वाजताचा स्लॉट म्हणजे प्राईम टाइम, आणि जर या वेळेत मालिकेला TRP मिळत नसेल तर वाहिनीला ते परवडणार नाही. त्यात याच वेळेत झीवर एक नवीन मालिका आली जी चांगलीच गाजतय. अशात स्टार प्रवाहने आपले डोके वापरले आणि त्यांच्या 2 मालिका 45 मिनिटांच्या केल्या, जेणेकरून त्यांचा रात्री 8 वाजताचा प्रेक्षक वर्ग टिकून राहील. सध्याच्या परिस्थितीमध्ये 8 ते 8:30 या वेळेत घरोघरी मातीच्या चुली, आणि ठरलं तर मग या मालिकांचे अतिरिक्त 15 मिनिटांचे भाग दाखवले जात आहे. मात्र हे किती दिवस चालणार? एखादी नवी कोरी मालिका या वेळेमध्ये तर आणावीच लागेल. त्यामुळे स्टार प्रवाहावर एक नवी कोरी मालिका येण्याची दाट शक्यता आहे. शिवाय आता 16 मार्च रोजी स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा सुद्धा आहे. तेव्हा या सोहळ्यात चॅनल एखादी नवीन घोषणा करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच काही सूत्रांकडून एक उडती बातमी आली आहे की समृद्धी केळकरचे स्टार प्रवाहावर पुनरागमन होऊ शकते. ही मालिका किंवा एखादा रियालिटी शो सुद्धा असू शकतो. मी पुन्हा एकदा सांगतो, समृद्धी केळकर बद्दल ही उडती बातमी आहे, कन्फर्म नाही आहे. मात्र स्टार प्रवाहावर येणाऱ्या काळात नवी मालिका येणार हे मात्र नक्की. मराठी मालिका विश्वातील नवनवीन अपडेट सर्वात आधी प्राप्त करण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक सुद्धा करा.